तेव्हा एक व्हिडिओ होता चांद मारला, तो खूप व्हायरल गेला. पण काही ठिकाणी मी कलरमुळं रिजेक्ट झाले, काही ठिकाणी मी हाईटमुळं रिजेक्ट झाले. जिस पे बीतती है उसको मालूम होता है की आतून आपण काय फील करत आहोत. की मी आता सुट्टी काढून जर घरी जाईल तर पप्पा विचारतील, मम्मी विचारेल, दादा विचारेल, मग त्यांना उत्तरं काय देऊ, मित्रमंडळ विचारेल, त्यांना काय सांगू. पप्पा मला डिरेक्टली बोललेले, जर तुला करायचं असेल तर कर, नाही तर आताच्या आता जे आहे ते सोडून टाक. असे पण काही लोक भेटलेत मला जे ट्रोल करतात, जे नावं ठेवतात आणि जे समोर आले का ताई मी तुमचे व्हिडिओज बघतो हां, खूप छान, खूप सुंदर असतात. म्हणजे समोरून तुम्ही काय बोलता आणि मी तुम्हाला प्रत्युत्तर करते. ते स्ट्रॉंग नाही आहे, ते नालायकपणा आहे किंवा मूर्खता आहे. नमस्कार, माझं नाव सुरक्षा दशरथ साबळे. मी मूळ अहिल्यानगरची, आत्ता सध्या पुण्याला राहते. खूप जणांचे मेसेजेस आले, खूप जणांचे DMs आले की सुरक्षा तू एवढी स्ट्रॉंग आहे, एवढी कॉन्फिडंट आहे. तर ताई तुम्ही एवढं कॉन्फिडंट कसं काय? एवढं तुला ट्रोल करतात तरी म्हणजे एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो? एवढी स्ट्रॉंग कसं काय राहते? कुणाला न उत्तर देता? एवढी पेशन्स आहे तुझ्यात कसं काय? म्हणजे तू एवढी सहनशीलता कशी काय तुझ्यात? तर मी सगळ्यांना आज सांगते की सहनशीलता तर आहेच, पण कसं असतं ना, आपण जर कोण समोरून आपल्याला काही बोलत असलं आणि आपण त्यांना प्रत्युत्तर करत असलो, तर आपणही मूर्ख आणि तेही मूर्ख. कारण ते ह्याच्यासाठीच बोलत असतात, की हिला राग यावा, हिने राग येऊन हे बंद करावं जे काही करतीये. मग आपण जो आपला पुढचा पाऊल असतो तो आपण थांबवतो. जे आपण करत असतो ते थांबवतो आणि आपण दुर्लक्ष होतो. आणि जे आपल्याला करायचं असतं आपण ते नाही करत. एकदम सिंपल अँड सॉर्टेड लाईन आहे ही. आणि पेशन्स म्हणजे असा, की लक्षच नाही द्यायचं. हर्ट होतं, वाईट वाटतं, सगळं मान्य आहे. पण अजून एक गोष्ट अशी आहे, की आपण मुली आहेत म्हणून सहन करणं भागच आहे. लहानपणापासून आपल्याला हे शिकवलं गेलं आहे, की सहन करावं लागतं आणि आपल्याला देवानी मुलगी किंवा महिला ह्याच्यासाठी बनवलं आहे, की आपल्यात तेवढी ताकद आहे. फक्त महिलांमध्येच एवढी ताकद असते, की जी सगळं काही सहन करू शकते, जी सगळं हसून खेळून सहन करते. किती काही झालं तरी हसणार, तोंडावर कायम स्माईल राहणार. आता मी तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगते. लहानपणापासून मी जेव्हा शिकत होते फर्स्ट, सेकंड, थर्ड, फर्स्ट टू 12th मी कंटिन्युअसली 12 वर्ष मी नाटकं केलेत, स्किट केलेत, ड्रामाज केलेत माझ्या स्कूलमध्ये. केंद्र विद्यालय शाळेत मी शिकलेली मुलगी आहे. फर्स्ट टू 10th आणि 12th स्टँडर्ड मी ड्रामाज केले, स्किट्स केले स्कूल बेसिसवर, नॅशनल लेव्हल्सवर आणि रिजनल लेव्हल्सवर. त्यानंतर 12th आली, मग कोविड आला. मग प्लॅटफॉर्म सापडेना नाही मला. माझ्यात तर ती आधीपासूनच आवड होती ॲक्टिंग करायची. मला ॲक्टिंग आधीपासूनच आवडती. तो आपल्यात कला पण आहे करायची. तर मी शोधतच होते, की कशी जाऊ, काय करू आणि मी खूप सारे ऑडिशन्स पण दिले. बट आता मी अहिल्यानगरची आहे, तर सगळ्यांना माहिती आहे तिथे स्कोप भरपूर कमी आहे ॲज कंपेअर टू मुंबई आणि पुणे. तिथं जेवढे यायचे, जेवढे आम्हाला माहीत व्हायचे, तेवढे आम्ही ऑडिशन्स द्यायचो. पण काही ठिकाणी मी कलरमुळं रिजेक्ट झाले, काही ठिकाणी मी हाईटमुळं रिजेक्ट झाले. आत्तासुद्धा काही ठिकाणी मी हाईटमुळं रिजेक्ट होती आहे. बट ट्राय करत होते. मग त्याच्यात नाही झालं तर मग मी थोडंसं ढिल्ली पडले, की ठीक आहे ऑडिशन्स आपण नको द्यायला. आपण आपलं काहीतरी इंडिपेंडंट सुरू करू. मग त्या टायमिंगला TikTok आला 2017, 18, 16मध्ये असं काहीतरी TikTok आलेला. तेव्हा मी TikTok केलं. तर तिथं 500,000 माझे फॉलोअर्स झाले. मग बॅन झालं. परत सुरक्षा खाली पडली. मग काय करणार? मग 12thचे एक्झाम्स आले बोर्डचे. तर मग त्या 12thचे जेव्हा एक्झाम्स आले, मग त्या ह्याच्यात मग मी थोडंसं शांत केलं मला, की ठीक आहे आधी आपण 12thकडे लक्ष देऊ. सायन्स साईडनी होते. आधी त्याच्याकडे लक्ष दिलं. एक्झाम्स क्लिअर केले. नंतर कोविड आलं. त्या कोविडमध्ये मी शोधत होते. Instagram मी केलतं. Instagramवर माझं अकाउंट होतं 2018 पासनं. बट त्याच्यावर एकही पोस्ट नाही, त्याच्यावर एकही व्हिडिओज नाही, काहीच नाही. कारण त्याच्यातली अक्कल नव्हती आणि त्याच्यातली आयडिया काहीच नव्हती आपल्याला. आणि तिथं रील्सचा सेक्शन नव्हता आधी. तिथं व्हिडिओजमध्ये आपण पोस्ट म्हणून टाकायचो. तेव्हा मी व्हिडिओज जे माझे TikTokचे व्हिडिओज होते, मी ते डाउनलोड करून म्हणजे जेवढे माझ्याकडे सेव्हड होते गॅलरीजमध्ये, तेवढे मी अपलोड केले Instagramवर. तर तेव्हा काही म्हणजे जास्त व्ह्यूज नाहीत. तेव्हा मला किती 500-600 असे व्ह्यूज यायचे. त्याच्यात पण मी खुश व्हायचे, की 100च्या वर व्ह्यूज आलेत बाबा. मग ते कंटिन्युअसली करत गेले आणि कसं आधी हिंदी सॉन्ग्स घ्यायचे मी. मग नंतर हिंदी सॉन्ग्सवर तेवढे व्ह्यूज आले आणि मी अचानक माझं जे आमचं शॉप होतं, आमच्या शॉपमध्ये मी एकदम मराठी गाणं केलतं.
पहिलं गाणं घुंगराच्या तालावर का काहीतरी असं गाणं होतं ते. ते गाणं केलं आणि त्या गाण्याला 5,000 व्ह्यूज आले. 5 का 5.5 हजार व्ह्यूज आले. जाम खुश पोरगी. मग म्हणले आता मला माझं सापडलं, की लोकं माझ्या चेहऱ्यावर आणि माझ्या ह्याच्यावर लोकांना काय आवडतंय. मग मी मराठी, हिंदी मिक्स केलं. तर मग मी ऑब्झर्व्ह केलं, की नाही लोकांना मी मराठीमध्ये जास्त आवडतीये. मग असंच करत कंटिन्यूअसली राहिले. पण तेव्हा काही एवढं काही रीच नव्हताच माझ्या अकाउंटला. त्यानंतर मग 12th झाली तर मग 2021-22 मध्ये मी जॉबसाठी अप्लाय केलं. मग मी ते पुण्यात अप्लाय केलेलं होतं आणि माझं एम-एस एक्सेल, एम-एस ऑफिस हे एक्सपर्टाईज झालेली आहे. त्याच्यामुळे मला फार इश्यू नाही आला. मग मी लगेच लागले. 12th झाल्या लगेच मी जॉइन पण केलं 2021-22 समथिंगमध्ये आणि फेबमध्ये जॉइन केलं मी बरोबर. तेव्हा मी हे करतच होते. कॉर्पोरेट लाईफ पण जगत होते आणि आपलं रील्सचं चालूच होतं, की ह्याच्यात करायचं. कारण मी आधीपासूनच ठाम होते, की मी हे जर सुरू केलंय, तर मला खूप पुढं जायचंय आणि अजूनही तेच आहे माझ्या डोक्यात, की मला जी स्टेज पाहिजे ती माझ्या हाती अजून लागली नाहीये. तर मी अजून करतीये ट्राय. भलेही तुम्ही ट्रोल करा, नाहीतर काही करा, तुम्हारा देखो. मी माझं बघेल. मला जिथं जायचंय मी तिथं जाणारच. आणि जिद्दी पण आहे खूप. बोलून नाही दाखवत, करून दाखवते. तर म्हणजे त्या टायमिंगला मी जेव्हा ऑफिसमध्ये जायचे ना, त्या टायमिंगला पण सगळे माझे जे कलीग्स होते, माझे सीनियर्स जे होते, ते मला बोलायचे, "छान करतीये." मी 2-3 पात्र गंगीचे पण केले होते गाढवाच्या लग्नातले. त्यावरून मला निकनेम पण पाडलं होतं त्यांनी, "गंगे, गंगे, गंगे, गंगे" करत होते. तर एक असा व्हिडिओ गेला, जेव्हा मी ऑफिसमध्ये होते, जेव्हा मी वर्किंग होते ऑन ड्युटी, तेव्हा एक व्हिडिओ होता चांद मातला. तो खूप व्हायरल गेला. खूपच जास्त व्हायरल गेला आणि तो व्हायरल गेला, बट तो चांगल्या ह्याने नाही गेला. तो ट्रोल होऊन गेला आणि ट्रोल झाला तर जाम ट्रोल झाला. असं झालं की म्हणजे मी अशी जी उभा होते ती एकदम गळाले. म्हणजे मला काहीच कळेना. मी रडू, हसू, कुणाला सांगू, काय करू? एकदम क्वाईट की काही कळतच नाहीये. मग मी 1 हप्ताभर काहीतरी व्हिडिओज काढणं बंद केलं होतं. मग मी घरी आले तर म्हणजे मला घरी जायची पण असं थोडंसं बर्डन येतं आपल्या शरीरावर, की मी आता सुट्टी काढून जर घरी जाईल, तर पप्पा विचारतील, मम्मी विचारेल, दादा विचारेल, मग त्यांना उत्तरं काय देऊ? मित्रमंडळ विचारेल, त्यांना काय सांगू? त्यांनी काही क्वेशन केला, तर मग मी काय उत्तर देऊ? कारण चुकी माझीही नाहीये आणि चुकी माझी आहे पण आणि नाही पण. म्हणजे ती फीलिंग इज वर्स्ट, की कसं काय हँडल करायचं आणि कोणाकोणाला काय-काय बोलायचं. जेव्हा मी घरी गेले, तर तेव्हा मम्मी मला म्हणली, "तू व्हिडिओज काढायचे का बंद केले?" दादा पण म्हणला, "तू व्हिडिओज काढायचे का बंद केले?" तर आत्ताचं म्हणजे मम्मीचं आणि पप्पाचं दोघांचं अकाउंट आहे Instaला, आधी नव्हतं. तर दादा मला म्हणला, की "काय झालं?" मी दादाला म्हणलं, "दादा मी अशी-अशी ट्रोल झाले," हे ते आणि मग दादा आणि मला आठवतंय दादा आणि पप्पा मला बोललेले, की "हे बघ, तू मुलगी आहेस, तुला काहीही केलं तरी तुला नावच ठेवणार आहे. तू चालली, तू पडली, तू बसली, तू उठली, तू जेवण बनवता येतंय की नाही येते, काहीही असो, काहीही टॉपिक असो, मुलीला नाव ठेवणार हे मॅन्डेटरी आहे आपल्या महाराष्ट्रात." तर म्हणलं, "हां, ठीक आहे, म्हणजे तसं आहे, बट आता मी काय करणार ना, जिस पे बीतती है उसको मालूम होता है, की आतून आपण काय फील करत आहोत." मग त्यांनी मला खूप साथ दिला, दादानी आणि पप्पानी. पप्पा मला डायरेक्टली बोललेले, "जर तुला करायचं असेल तर कर, नाहीतर आत्ताच्या आता जे आहे ते सोडून टाक." आणि दादा बोलला, की "आता हे बघ, आता इथपर्यंत आली आहे, इथून जर तू मागे गेली तर तुझं अस्तित्व संपेल. म्हणून तुला डिसाईड करायचं आहे, की तुला लढायचं आहे, की रडत बसायचं घरातच. कारण तू रडत बसली तर पुन्हा लोकं म्हणतील, जर हिंमतच नव्हती तर कशाला गेलं?" मग मी म्हटलं, की इट्स ओके. आता घरून एवढा सपोर्ट आहे, तर मग मी कोणच नाहीये, की मी हे डिसाईड करेल, की "अरे यार, असं-तसं." काहीच नाही. मग मी म्हटलं, की ठीक. तेव्हा मी डिसाईड केलं, जर पप्पा आणि दादा म्हणजे मूळ दोघं जण जे मेन आहेत घरातले, जे दोघं आपले खांब असतात घरातले, तेच दोघं माझ्यासोबत आहेत, तर मला कोणाचं घेणं-देणंच नाहीये. तेव्हापासून मग डिसाईड केलं कंटिन्यू करू. मग मी कंटिन्यू करत गेले. तर तुम्ही जे विचारता ना, की मी स्ट्राँग कसं काय? तर ह्याच्यामुळे स्ट्राँग आहे, की घरचे माझ्या सोबत आहेत. आणि कॉन्फिडेंट पण ह्याच्यामुळे आहे, की पप्पांनी मला शिकवलंय, की कसं उभं राहायचं, कसं फेस करायचं, कोणत्या टायमिंगला पेशन्स ठेवायचा, कोणत्या टायमिंगला उत्तरं द्यायचे, हे सगळे शिकवलंय. तर मला माझं माहिती आहे, की कोणत्या टायमिंगला मी उत्तरं दिले पाहिजे,
कोणत्या टायमिंगला मी गप राहायला पाहिजे, कोणत्या आणि कोणाला उत्तर दिले पाहिजे आणि कोणाला नाही हे पण कळतं. म्हणून मी शांत बसते. तर ह्याचा मतलब हा नका समजू तुम्ही लोकं, की मी उत्तरं नाही देत तर माझं लक्ष नाही तुमच्याकडे किंवा मला काही घेणं-देणं नाही. घेणं-देणं खूप आहे. बट कारण तुम्ही घेऊन तर सब्जेक्ट तर मी आहे ना तुमचा. तुम्ही सब्जेक्ट मला बनवताय जे काही बोलताय. तर घेणं-देणं तर ऑब्व्हियसली आहे. बट मी उत्तर देईल ते खूप मी एकच उत्तर देईल, पण त्याला टाईम आहे अजून आणि ते तुम्हालाही कळेलच उत्तर काय आहे ते. आपोआप लागेल ज्याला लागायचं. आणि अजून एक सांगते, बाहेर ज्या पण महिला आहेत, ज्याही महिला, तुम्ही जे काही करता, जेव्हा तुम्ही ठरवता ना, की मला हे करायचंय, तर ते करा आणि ते करून दाखवा. भलेही समोर कितीही अडचण आली तरी. आता मला आधी स्वप्न होतं, की मला सी-आय-डी ऑफिसर बनायचं, हे बनायचं. पण माझी ही आवड होती म्हणून मी ह्याच्यात घुसले. तर जी तुमची आवड आहे, जे आतून आवाज येतो तुम्हाला, की हे कर, तेच करा. असं नका करू, की ती करतीये, ती पुढे चालली आहे म्हणून मी पण करणार. तिने हे केलं म्हणून मी पण हे करणार. हे रॉंग आहे. जे तुमची कला आहे, जे तुम्हाला येतं, काही पण असू शकतं. शिवणकाम असू शकतं, कुकिंग असू शकते, डेकोरेशन असू शकतं, इंटेरियरचं डेकोरेशन असू शकतं, काहीही असू शकतं, डिझायनिंग वगैरे, फॅशन, काही असू शकतं. ते करा, पण मनापासून करा. आणि पुढे गेले तुम्हाला नावं ठेवले तर तेवढं खंबीर राहा, की आपल्याला नावं ठेवणारच आहेत. हे मानून चालायचं, की आपल्याला नावं ठेवणार आहेत. आता राहिली गोष्ट की मी एवढी ट्रोल झाली आहे तरी मी म्हणजे शांत राहते आणि आपलं काम करत राहते. तर शांत राहणं म्हणजे हे नाही आहे की मी वीक आहे. शांत राहणं म्हणजे स्ट्राँग आहे. जे उत्तरं देतं ना, म्हणजे समोरून तुम्ही काय बोलताय आणि मी तुम्हाला प्रत्युत्तर करते ते स्ट्राँग नाही आहे. ते नालायकपणा आहे किंवा मूर्खता आहे, की तुम्ही बोलताय आणि मी तुम्हाला तेवढा अटेंडन्स देते, मी तुम्हाला तेवढं प्रेझेन्स देते की हां, आणि तेवढं मी तुम्हाला इम्पॉर्टन्स देते की येस, तू काय बोललाय तर तुझं मला खूप इम्पॉर्टंट वाटतंय की तू माझ्याबद्दल काहीतरी बोललाय. बट मी जर तुम्हाला उत्तरच नाही दिलं, तुम्ही माझ्या लाईफमध्ये काही मॅटरच नाही करत ना ब्रो. म्हणून मग मी हार्ड वर्क पण करतीये. बट मला हे माहिती आहे, की मला कुठं उत्तर द्यायचेत, कोणाला द्यायचेत आणि कधी द्यायचेत. म्हणून हे नका समजू, की मी वीक आहे. मी स्ट्राँगच आहे आणि जे उत्तर नाही देत, जे पेशन्स ठेवते ते कायम स्ट्राँग असतं. तर हे झालं माझं सोशल मीडियाचं. आता मी जसं आधी सांगितलं तुम्हाला, की मला आवड आहे ॲक्टिंगची. तर मी ह्याच्यासोबत ऑडिशन्स आत्ताही देतीये आणि थिएटर्स तर मी करतीच आहे आणि त्यासाठी पण ट्राय करतीये. तर पहिलं जे माझं मला कारण त्याचा पण एक्सपिरियन्स हवा होता. तर मी फर्स्ट थिएटर केलं जन्मांतर आणि त्याचा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि त्याच्यात पहिल्यांदाच मी आजी बनले होते. मला माहीत नाही आहे ते आजीचं आणि माझं काय नातं आहे. कारण फर्स्टपासून जेव्हा मी नाटकात घुसली आहे, फर्स्टमध्ये पण मला आठवतंय फर्स्टमध्ये जेव्हा मी स्किटला पहिल्यांदा हे केलं होतं, भरलं होतं, पार्टिसिपेट केलं होतं, तेव्हा पण मला आजीचाच रोल भेटला होता आणि आत्ता पण जेव्हा पहिल्यांदा थिएटर केला, तेव्हा पण आजीचाच रोल भेटलेला, म्हणजे सासूबाईचा. आता मी अजून एक नाटक करतीये. ते येणार आहे, ते एप्रिलमध्ये येणार आहे. भरतनाट्य मंदिरला येईन, सदाशिव परत अजून एक सुदर्शनला येणार आहे. भरतनाट्य मंदिरला सांगितलं मी आणि अजून एक आपलं ह्याला येणार आहे, बालगंधर्वला. तर असे खूप ठिकाणी येणार आहे. तर मी नक्कीच कळवेल माझ्या स्टोरी वगैरेवर, तर नक्की बघा. आणि ज्यांनी जन्मांतर नाही बघितलं ते पण बघू शकतात. मी ब्लॉग पण अपलोड केलेला आहे. आणि असे पण काही लोकं आहेत, जे कमेंट्समध्ये मस्त असे खूप छान-छान त्यांची वाक्प्रचार असतात आणि डी-एममध्ये येऊन हॅलो ताई बोलतात. एक तर तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला काय बोलायचं आहे. आणि असे पण काही जण आहेत, की जे समोर येतात, ज्यांनी ट्रोल केलेलं आहे. पण हे बघा माझं लक्ष नसतं असं तुम्हाला वाटतं. माझं लक्ष सगळ्यांकडे असतं. जे मला नावं ठेवतात, जे मला चांगलं बोलतात, मी दोघांचीही प्रोफाईल बघते. फक्त मी रिस्पॉन्स नाही करत. असे पण काही लोकं भेटलेत मला जे ट्रोल करतात, जे नावं ठेवतात आणि जे समोर आले का, "ताई मी तुमची व्हिडिओज बघतो हां, खूप छान, खूप सुंदर असतात." आणि मी असं माझ्या भावाला किंवा माझ्या फॅमिलीला दाखवते, "हे बघ हा तो होता. ह्यानी मला असं बोललेलं. आता ह्यो गेला ना तो." असं होतं. तर युअर चॉईस तुम्हाला तसं भेटलंय, तशी तुमची मोठे झालेत तेच ऐकून तर तुमचा तो इश्यू नाहीये. घरच्यांची शिकवण आहे, तर आपण काही करू नाही शकत. बट या ही माझी असं मी अशी आहे खरंमध्ये, रिॲलिटीमध्ये मी अशी आहे आणि मी सोशल मीडियावर पण शांतच राहते आणि रिअल लाईफमध्ये पण शांतच आहे. फक्त घरी जे काही असतं ते घरी असतं माझं रागवणं वगैरे, ओरडणं,
चिरकणं सगळं काही. पण मी लोकांसोबत चांगली राहते. तुम्ही समोरून येऊन मला काही बोलले तरी आय वॉज लाइक थँक यू, थँक यू. असंच तुम्ही वाईट बोला, चांगलं बोला, काहीही करा. मी अशीच राहणार. तर येस, ही माझी स्टोरी होती. आणि लेडीज प्लीज बी रेडी फॉर ट्रोलिंग. आणि जर तुम्हाला कोण काही बोललं, हां, पण ट्रोलिंगवरून एवढं कळतं की आपलं कोण आहे आणि आपलं कोण नाही. जे आपल्यासोबत राहते ते खरंच आपल्यासोबत आहे का? का आपल्या फेमसाठी आपल्यासोबत राहते? कारण ज्या टायमिंगला मी ट्रोल झालेली ना, त्या टायमिंगला मला माझे रिलेटिव्हज आणि फ्रेंड्स एवढे भरून-भरून डीएम्स आलेले, की "तू ट्रोल झाली, तू ट्रोल झाली, सुरक्षा तू ट्रोल झाली." कोणी हे नाही बोललं, की टेन्शन नको घेऊ, होत राहतं ते, जे नॉर्मल आहे. आजकालच्या ह्याच्यात 2000sमध्ये नॉर्मल आहे. टेन्शन नको घेऊ, होईल सगळं ठीक. असं कोणी बोललं नाही. सिम्पॅथी कोणीच नाही दिली. हां, बट हे जरूर बोलले, "बंद कर सुरक्षा. आता बास तू अशी नाही आहेस, लोकं असे बोलतायत, तू असं नको करूस, बंद करून टाक." मी का बंद करू? माझी ती आवड आहे आणि चुकीची पण आवड नाहीये. मी काय चुकीचं काय ब्लॅक किंवा काही करत नाहीये मी. मी चांगलीच गोष्ट करतीये. मग म्हणून मी करत राहिले कंटिन्यू. तर एवढं लक्षात ठेवा, ट्रोल झाले ती पण चांगली गोष्ट आहे, की त्यांनी कळतं की आपल्या जवळचं कोण आहे आणि आपल्या जवळचं कोण नाही. जे मला कळालंय, मी माझ्या सेल्फ एक्सपिरियन्सवरनं सांगतेय तुम्हाला. आणि गाईज सो सो मच. आणि तुम्ही पण माझ्यासारखे स्ट्राँग राहा. जे करायचं ते करा. आणि लास्टली, जो दिखता है वो बिकता है और वो चेहरा ही क्या जो बदनाम ना हो. बरोबर? आणि मी सगळ्यात लास्टमध्ये ग्रेट टॉक्सला थँक यू बोलते, की त्यांनी मला ही संधी दिली बोलायची. थँक यू ग्रेट टॉक्स.